गावखेड्यांकडील बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे विविध दाखले, प्रमाणपत्र तसेच जमीन संबंधी कामं ठप्प झाली आहे। त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अकोला शहरातील मोठी उमरी गुडधी मार्गावर ट्रकचा अपघात झालाय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय। अकोला शहरात गावगुंडांचा हैदोस पुन्हा एकदा समोर आलाय। शंकरनगर परिसरात किराणा दुकान आणि घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अस्पष्ट आहे। वाशिममधील कारंजा मानोरा मार्गावर कारचा भीषण अपघात झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दरीत कोसळली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। पुसदमध्ये फटाक्यांनी भरलेल्या वाहनानं पेट घेतलाय। वाढत्या उष्णतेमुळे ही घटना घडल्याची शक्यता आहे। या वाहनात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा असल्यानं आग अधिकच भडकली आहे। भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटमुळे रेशनिंग दुकान आणि गोठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे। गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत जीवितहानी टळली आहे। आगीत 1 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। अकोल्यात छेड काढणाऱ्याला तरुणींनी चोप दिला। चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मुसाड कुरवळखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। मुसाड ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पाहुयात गुन्हेगारी विश्वातील बातम्या। संत बाळूमामा यांचा भक्त म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या मनोहर भोसलेला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे। मनोहर विरोधात अनेकांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप आहे। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची